Hello student, today we'll see one of the poem that I would like to be a lighthouse. 14 number poem it is. So what the poet want to become we'll see in this poem. म्हणजे ज्यांनी कविता लिहिली त्यांना काय व्हावं असं वाटतंय तर लाईट हाऊस व्हावं असं वाटतंय. मग लाईट हाऊस म्हणजे काय हे पण एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला. आणि का व्हावं असं वाटतंय हे पण आपण ह्या कवितेमधनं बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस. मला लाईट हाऊस व्हावंसं वाटतंय. ऑल स्क्रब्ड अँड पेंटेड व्हाईट. स्क्रब मीन्स घासलेले आणि पेंटेड व्हाईट म्हणजे पूर्ण व्हाईट कलरनी पेंट केलेलं. आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस अँड स्टे अवेक ऑल नाईट. मला लाईट हाऊस व्हायचं आहे कारण मी पूर्ण रात्रभर जागा राहील. टू कीप माय आय ऑन एव्हरीथिंग. आणि मी माझे डोळे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवल मी. दॅट सेल्स माय पॅच ऑफ सी. आणि जे माझ्या जेवढं समुद्राचा एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये जे सेल्स करत आहे म्हणजे बोटीने जी काही वाहतूक वगैरे करत आहे किंवा बोट चालवत आहे त्यांच्यावरती माझं पूर्ण लक्ष असेल. आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस. मला लाईट हाऊस व्हायचं आहे. विथ द शिप्स ऑल वॉचिंग मी. जे जहाज आहे ते माझ्याकडे नेहमी बघत राहतील त्यासाठी मला लाईट हाऊस व्हायचं आहे असं कवी सांगतात. तर लाईट हाऊस म्हणजे काय ते आपण खाली बघू. अ लाईट हाऊस इज अ टॉवर. लाईट हाऊस म्हणजे एक मोठा टॉवर असतो. बिल्डिंगसारखा पण असतो. ऑर टॉल स्ट्रक्चर ऑन द सीशोर. किंवा आपण त्याला उंच कन्स्ट्रक्शन पण म्हणू शकतो किंवा एक बिल्डिंग म्हणू शकतो उंच. ऑन द सीशोर. सीशोर म्हणजे काय किनारा. समुद्राच्या किनाऱ्यावरती हे लाईट हाऊस बांधलेलं असतं. फ्रॉम द लाईट हाऊस बिग बीम्स ऑर फ्लॅशेस ऑफ लाईट आर थ्रोन आउट. आणि त्या लाईट हाऊसमधनं लांबपर्यंत असे उजेड हा फिरवला जातो, फ्लॅश केला जातो. दीज बीम्स हेल्प शिप्स ॲट सी टू नेव्हिगेट. आणि हे जे आहे लाईट हाऊस यामुळे समुद्रात गेलेले जे काही जहाज आहे त्यांना दिशा कळते. किनाऱ्याकडे येण्यासाठी त्यांना एक सिग्नल मिळतो त्याच्यासाठी. म्हणजे ते लांबून पण दिसतो तो फ्लॅश. त्यामुळं त्यांना लक्षात येतं टू फाइंड देअर वे अक्रॉस द सी. आणि त्यांना त्यांचा मार्ग शोधण्यासाठी सोपं जातं. दे कॅन टेल द शिप्स दॅट देअर इज अ पोर्ट नियर बाय. आणि हे जे आहे लाईट हाऊस हे सारखं फ्लॅश करत असतो ना लाईट. त्याच्यामुळं जहाजं कितीही आतमध्ये असले समुद्राच्या तरी त्यांच्या असं लक्षात येतं की इथं जवळपास कुठेतरी पोर्ट आहे. पोर्ट म्हणजे काय तर बंदर. म्हणजे किनाऱ्यावरती जहाजं लावण्यासाठी जी जागा असते त्याला पोर्ट म्हणतात. इट इज सेफ टू गो नियर द पोर्ट. आणि ते जो फ्लॅश पडत असतो त्या फ्लॅशच्या सिग्नलवरनं असं कळतं की किनाऱ्यावरती जाणं सेफ आहे. किंवा ऑर दॅट देअर आर डेंजरस रॉक्स अंडर द सी. म्हणजे जर तिथे जर काही खतरा असेल किंवा काही धोका असेल तर फ्लॅश हा चेंज केला जातो. आणि त्यावरनं त्यांच्या लक्षात येतं की किनाऱ्याला जाणं सेफ आहे की नाही. इन डेज ऑफ ओल्ड मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन लाईक रेडिओ, मोबाईल फोन्स, इंटरनेट वर नॉट अवेलेबल टू पीपल. आणि पहिले जुन्या काळामध्ये आता कसं कम्युनिकेशनसाठी रेडिओ असतो, मोबाईल फोन्स असतात, इंटरनेट्स असतात ॲक्सेस करण्यासाठी की बाबा कुठं चाललं नेमकं काय. नेव्हिगेशनसाठी त्यांच्याकडे रडार असतं त्याच्यावरून त्यांना जहाजा किनाऱ्यावर लावतात. पण तेव्हा अशी कुठलीही सुविधा नव्हती जी आत्ताच्या काळात आहे. देअरफॉर द वॉर्निंग सिग्नल्स ऑफ लाईट हाऊस वेअर व्हेरी युजफुल टू शिप्स. त्यामुळे हे जे लाईट हाऊस होते यांचे जे काही सिग्नल्स आहे वॉर्निंग सिग्नल्स हे खूप युजफुल आणि खूप महत्त्वाचे ठरत होते त्या काळामध्ये. इन टुडेज एज ऑफ रेडिओ. आणि आजच्या रेडिओच्या काळामध्ये टी व्ही, द इंटरनेट, सॅटेलाईट सर्व्हिसेस, मेनी अदर फॅसिलिटीज आर अवेलेबल टू शिप्स अँड एरोप्लेन्स वेन दे ट्रॅव्हल अक्रॉस द सी ऑर स्काय. आणि आजकालच्या जमान्यामध्ये काय रेडिओ आहे, टी व्ही, इंटरनेट, सॅटेलाईट सर्व्हिसेस आहे, रडार यंत्रणा आपण म्हणू शकतो त्याला. आणि बऱ्याचशा अशा फॅसिलिटीज आहेत ज्यामुळे आपण समुद्रामध्ये किंवा आकाशामध्ये हे जो प्रवास जो आहे तो व्यवस्थित करू शकतो. सो दिस इज टुडेज पोएम. यू जस्ट रीड दिस. It is very interesting. Question answer we'll see tomorrow. Okay, have a nice day. Take care.